जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम ही प्रभू श्रीरामाची जो वर्णन रामरक्षा स्तोत्रामध्ये आहे ते खरंच अलौकिक आहे। प्रभू श्रीरामाचं ज्यावेळेस आपण चित्र बघतो, राम लक्ष्मण सीता आणि खाली दर्शन घेताना हनुमंत, असे चित्र बघितल्याच्या नंतर मनोहरक वाटते। तर प्रभू श्रीरामाच्या जीवनाबद्दल आपण चर्चा करत असतो। आज मी गोविंद पाटील धेंबरे आपल्या सर्वांसमोर प्रभू श्रीरामाच्या जीवनातील महत्त्वाचा प्रसंग सीता स्वयंवर या विषयावर चर्चा करणार आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे, अयोध्यामध्ये भव्य असं प्रभू श्रीरामाचं मंदिर बनतंय आणि त्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख ठरलेली आहे। त्या तारखेपर्यंत प्रभू श्रीराम प्रत्येकाच्या मनापर्यंत, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे, हा आपला हेतू आहे। आणि तोच हेतू घेऊन जीवन पथदर्शक प्रभू श्रीराम या चॅनलच्या माध्यमातून रामाच्या चारित्र्याचा प्रत्येक भाग हा स्वतः समजून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हेतू मी करत आहे आणि या हेतूमध्ये आपण सर्व सहकार्य करताल, हा माझा उद्देश आहे। ज्यावेळेस विश्वामित्र ऋषीच्या आश्रमामध्ये प्रभू श्रीराम होते, त्यावेळेस प्रभू श्रीराम भक्तीमध्ये इतके तल्लीन झाले होते, भक्तीच्या इतके पुढे गेले होते की त्यांना सांसारिक जीवन जगायचे नव्हते, त्यांना ब्रह्मचार्य जीवन जगायचे होते असे त्यांनी जवळपास ठरवले होते। त्यांनी निश्चित केले होते की मी पूर्ण आयुष्य हे भक्तीसाठी घालवणार आहे, मी पूर्ण आयुष्य माणसाला उभा करण्यासाठी घालणार आहे, त्यामध्ये संसाराची बाधा माझ्या आयुष्यात नको, असं त्यांनी विश्वामित्र ऋषींना सांगितले। त्यावेळेस विश्वामित्र ऋषी प्रभू श्रीरामांना समजावतात की रामा, जनक राजाने सीता स्वयंवर ठेवलेला आहे आणि त्या स्वयंवरामध्ये आपल्याला जायचं आहे। त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणतात की नाही गुरुजी, मी माझे आयुष्य तुमच्या विचाराने मानवाला उभा करण्यासाठी ठरवलेलं आहे, मी माझं पूर्ण आयुष्य मानवाला उभा करण्यासाठी घालणार आहे, त्यामुळे मी सांसारिक कार्यामध्ये अडकणार नाही, स्वयंवरामध्ये जाणं हे माझं काम नाही। त्यावेळेस विश्वामित्र ऋषीने संसाराबद्दल जी संकल्पना समजावली ती खूप महत्त्वाची आहे, प्रत्येकाने समजून घ्यायची अशी संकल्पना आहे। विश्वामित्र ऋषीने समजावलंय की जर प्रत्येक अडचण सोडायची असेल तर ती अडचण समजली पण पाहिजे। तुला संसारिक लोकांचं सुख दुःख मिटवायचंय, तुला संसारिक रडणाऱ्या माणसांना उभा करायचंय, तर तुला संसारापासून पळून चालणार नाही, तर तुला स्वतःही त्यामध्ये उतरावं लागेल। माणसाच्या आयुष्याला एक गती द्यायची असेल, प्रत्येक अँगलनी माणसाशी कनेक्ट व्हायचं असेल, तर तुला संसारिक जीवन जगलेच पाहिजे आणि त्या संसाराला पवित्र असं बंधन असणं गरजेचं आहे, पवित्र अशी सहधर्मचारिणी असणं गरजेचे आहे। आणि ज्या कन्येचा स्वयंवर होतोय, जनक राजाने ज्या कन्येचा स्वयंवर ठेवला, ती सीता नावाची कन्या अतिशय योग्य आणि तुझ्यासोबत जीवन जगण्यासाठी, तुझी सहधर्मचारिणी बनण्यासाठी प्रत्येक गोष्टीनं योग्य अशी आहे। सीता मातेने तिच्या बालपणामध्ये, तिच्या आयुष्यामध्ये एक असा वर मागितला होता, त्यासाठी तिनं भक्ती केली होती आणि तो वर म्हणजे तंतोतंत उतरणारे प्रभू श्रीराम हे होते। पुढची कथा आपल्या सगळ्याला माहित आहे। राम विश्वामित्र ऋषी सोबत त्या जनक राजाच्या नगरीमध्ये गेले, तो स्वयंवर, रामाने त्या धनुष्यबाण वगैरे त्या कथेमध्ये समजून घेण्याचा हेतू असा आहे की माणसाने सांसारिक जीवन जगत असतानाही प्रत्येक कृतीतून भक्ती केली पाहिजे। प्रभू श्रीरामाचा पवित्र असा स्वयंवराची कथा आपण सर्वांनी ऐकलेली आहे। ती कथा मी आपल्या सर्वांना प्रत्येक गोष्ट समजून सांगत नाही, पण त्यातून आपल्याला घेण्यासारखं असं आहे, त्या काळची ती विवाह पद्धती होती आणि त्या विवाह पद्धतीतून प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा विवाह झाला आणि त्यांच्या मिलनामधून, त्यांच्या एकत्रित येण्यामधून आदर्श असं चारित्र्य आपल्याला पुढे उभं राहिलं। आदर्श कुठल्याही पतीच्या त्याच्या कार्यामध्ये त्याच्या धर्मपत्नीचा वाटा खूप मोठा असतो। अनुकूल पत्नी ज्या व्यक्तीला मिळते, तो व्यक्ती जगातील सर्वात मोठी कुठलीही गोष्ट हासिल करू शकतो आणि तशीच अनुकूल पत्नी ही प्रभू श्रीरामांना मिळाली आणि त्यांच्या संसारातून, त्यांच्या संसार रूपी कार्यातून आपण बघितलंय की जगाला मार्गदर्शन होईल असं कार्य प्रभू श्रीरामाचं आणि सीता मातेचं आहे। ज्यावेळेस स्वयंवर पूर्ण झाला आणि
सीतामातेचा आणि प्रभू श्रीरामाचा पहिला जो संवाद होता त्यामध्ये प्रभू श्रीरामाने सीतामातेला सांगितलंय की माझ्या आयुष्यामध्ये मला भगवंतासाठी काम करायचंय, मला भगवत भक्ती स्थापन करण्यासाठी कार्य करायचंय. हे सीते, तुला सांसारिक सुख मिळेल, राज सुख मिळेल याची कुठली शक्यता नाहीये. तू तुझा निर्णय अजूनही बदलू शकते. त्यावेळेस सीतामातेने लगेच श्रीरामाला वचन दिलं की हे प्रभू श्रीरामा, मी तुमच्या प्रत्येक कृतीत, तुमच्या प्रत्येक सुखात, तुमच्या प्रत्येक दुःखात, तुमच्या प्रत्येक वागण्यात, तुमच्या प्रत्येक चालण्यात, प्रत्येक बोलण्यात, अगदी तुमच्या मृत्यूपर्यंत तुमच्या सोबत असेल. कुठली शंका मनात न आणता मी तुमच्या सोबत असेल. आणि असं आदर्श पती पत्नीचं जीवन हे प्रत्येकाचं असलं पाहिजे, हे रामायण आपल्याला दर्शवतं. रामायणातून हे आपल्याला सगळ्याला बघायला मिळतं. आज आपण बघतोय की पती पत्नीचं जीवन कसं झालंय. भारतामध्ये सगळ्यात जास्त केसेस या पती पत्नीच्या कोर्टामध्ये चालतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. खूप खेदाची गोष्ट आहे. मोठ्या उल्हासानं, मोठ्या उत्साहानं आई वडील मुलाचे लग्न लावून देतात, मुलीचे लग्न लावून देतात आणि लगेच कोर्टामध्ये वाद सुरू होतो, पती पत्नी विभक्त होतात. ही खूप खेदाची गोष्ट आहे. याचं कारण आपण कधी आपली संस्कृती अंगीकारण्याचा प्रयत्न करत नाही. आपण कधी विवाह संस्था समजूनच घेतली नाही. विवाह का करायचा असतो, कशासाठी करायचा असतो. फक्त सोबत राहण्यासाठी विवाह केला जात नाही, तर विवाह हा सोबत येऊन एक आदर्श काम करण्यासाठी केला जातो. ती सर्व पद्धती रामायण आपल्याला समजवते. ती सर्व पद्धती आपल्याला आपली वैदिक संस्कृती समजवते. आणि ती सर्व पद्धती आपण समजून घेतली तर नक्कीच प्रत्येकाचे जीवन सुखमय होईल, सुखर होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि रामायणातून नक्कीच प्रत्येकाचे जीवन धन्य बनेल. जय श्रीराम.